नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट बाही कटिंग दाखवणार आहे। तर मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग एकदा शिकलात तर तुमची बाही परत कधीच बिघडणार नाही। बाही छोटी असो मोठी असो, जसं मी या इथे तुम्हाला पूर्ण फॉर्म्युला जो सांगणार आहे तो जर वापरला तर एकदम परफेक्ट अशी बाही येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही ब्लाऊज असो मापाचा तुमच्याकडे आलेला तो ब्लाऊज घ्यायचा आहे, त्यावरून मुंडाघेर मोजायचं आहे। आता मुंडाघेर मोजून तुम्ही बाहीचं कटिंग करायचं। आता कित्येक वेळा मी मुंडाघेर मोजायचं सांगितलेलं आहे, तरीही मला कमेंट आलेली आहे मुंडाघेर मोजून बाहीचं कटिंग दाखवा। तर बॅक पार्टचा मुंडा आहे तो मोजायचा आहे आणि मग कटिंग करायचं आहे। आता इथे मी तुम्हाला ब्लाऊज घेणार आहे। आता इथे हा माझ्याकडे ब्लाऊज आहे, तर याचा मुंडाघेर किती भरतोय हे पाहूया। तर कधीही मुंडाघेर मोजताना, आता हा फ्रंट पार्ट आहे, तर ह्या फ्रंट पार्टचा मुंडा न मोजता आपण हा जो पाठीमागचा मुंडा आहे तो मोजायचा आहे। तर इथे हा जो फिटिंग केलेला भाग आहे तो बरोबर असा व्यवस्थित ठेवायचा। ठेवल्यानंतर इथून हा आकार असा नाही करायचा किंवा असा नाही किंवा ओढायचा नाही, जसा आहे तसा हा आकार ठेवून घ्यायचा। ठेवल्यानंतर हा मोजून घ्यायचा आहे। मोजताना पहा, अगदी सावकाश असा हा मोजून घ्यायचा। इथं टेप ठेवायचा आणि इथून असं हे फिरवत फिरवत किती आलेला आहे, 7.25 इंच, 7.7 हा मुंडाघेर आलेला आहे। आता इथे बाहीची उंची ही 4.25 इंच आहे आणि याचा दंडघेर आहे 6.5 इंच, कारण हा ब्लाऊज मी आता या मापावरून स्टिच केलाय। परंतु मी इथे ही छोटी बाही तुम्हाला नाही दाखवणार, इथे मी आता थोडी तुम्हाला लांब बाही दाखवेल। तर उंची आता आपण इथं 8 इंच घेऊया। बाहीची उंची प्लस 1 इंच आपल्याला करायचे, तर किती झाले, 9 इंच। जेव्हा तुम्ही अस्तरची बाही कटिंग करता त्यावेळेस 1 इंच प्लस करायचंय आणि साधी बाही बिना अस्तरचा ब्लाऊज असतो, साधा ब्लाऊज असतो, त्यावेळेस 1.5 इंच प्लस करायचंय। आता इथे जर तुम्हाला 1.5 इंच मार्जिन जर पुरत नसेल उंचीमध्ये, तर तुम्ही इथे 2 इंच सुद्धा प्लस करू शकता। म्हणजे आता इथे जर तुम्हाला साधा ब्लाऊज कटिंग करायचा असेल तर 8 + 2 सुद्धा करू शकता। 1.5 इंच इथं तुम्ही दुमडण्यामध्ये पट्टी घालवू शकता, प्लस इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन असं सुद्धा तुम्ही करू शकता। मग मी शक्यतो 1.5 इंच प्लस करते साध्या बाहीमध्ये। आता इथं मी अस्तरची बाही कटिंग करते, तर 8 + 1 9 इंच, इथून ही घेणार आहे मी 9 इंच। घेतल्यानंतर आता उंची झाल्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला काढायचा असतो कॅफाईटचा, तर साईज होती 36 इंच। जो मी आता तुम्हाला मुंडाघेर मोजून दाखवला त्या ब्लाऊजचा, त्याची साईज आहे 36। तर कॅफाईट काढताना याचा 10वा भाग करायचा, 36चा 10वा भाग। अप्पर चेस्ट वरती जी आपण मोजतो छाती, तिथून म्हणजे आपण जी मुंड्यातून छाती मोजतो तिथून, ती झाली आपली अप्पर चेस्ट, किती आहे 36। तर यामध्ये 1 पॉईंट द्यायचा, मग झाला 3.6, म्हणजे 3.5 इंच आणि वरती 1 पॉईंट होतो, तर आपण 3.5 इंच घ्यायचं। एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची। ओढल्यानंतर आता आपला मुंडाघेर किती आलेला होता, 7.25। तर पहा, या लाईन पासून मी बरोबर 7.25 इंच असं इथं मार्किंग केलं। ह्या लाईनवरती टेप तिरका ठेवायचा आहे आणि पाहायचं आहे कुठे आपलं मेजरमेंट येतंय। तर बरोबर 7.25 इंच मी मार्किंग करून घेतलं। इथून एक तिरकी लाईन ओढून घेते। आता हे 1.5 इंच, 1.5 इंच आणि हे 1.5 इंच असं घेतलं। इथून घेणार आहे मी 1 इंच, इथे घ्या अर्धा इंच, अर्धा इंच आणि अर्धा इंच। आता पहा, जेव्हा आपण समसमान 4 भाग करतो त्यावेळेस काय प्रॉब्लेम होतोय, छोटी बाही असेल त्यावेळेस हे अंतर जे आहे ते खूप असं कमी येतं, इथं जवळ येतंय। म्हणून मी या इथे थोडासा चेंजेस करून तुम्हाला इथं 1.5 असं हे दाखवलेलं आहे। तर समसमान जेव्हा 4 भागात करायला जातो तेव्हा छोट्या बाहीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतोय। आता इथे
या भागातून ह्या 1 इंचापासून इथे परत इथं आकार सेम जसं आपण नेहमी देतो त्याप्रमाणेच आकार असतील. पहिला पॉइंट सेंटर आणि असा हा तिसरा पॉइंट आणि हा मुंडा घेर सेम असणार आहे. परत इथे एक मी 1/2 इंचावरती पॉइंट देते. इथून इथे या पद्धतीने आकार देण्याची पद्धत आपली सेम आहे, बाकी कुठेही बदल नाही करायचा. आता इथं 4.25 इंचाची बाही होती, 6.5 इंच दंडघेर होता. मी या इथे 5.5 इंच दंडघेर घेणार आहे. लांब बाही आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे सुद्धा 1.5 इंच मार्जिन. आता अर्धा इंच हे नेहमी डाऊन करायचं आणि हा जो पाठीमागचा आकार आहे तो इथं या पद्धतीने घ्यायचा. घेतल्यानंतर आता इथं बाही घडी आपली टोटल 8.5 इंच आलेली आहे. बाही घडी 8.5 इंच आलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता परफेक्ट किती आली, 8.5 इंच. या पद्धतीनेच बाहीचं कटिंग करायचंय. एकदम छान असे बाहीला आकार पण येतात आणि कॅप हाईट सुद्धा एकदम परफेक्ट निघते. तर इथे मी सांगते बाहीची उंची घेतली 8 + 1 9 इंच. इथे आपण आधीच सुरुवातीला बाहीची घडी काढली का नाही, बाही घडी पूर्ण आपलं ड्राफ्टिंग झाल्यानंतर निघते. जेव्हा आपण मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस बाहीची घडी किती भरते हे कधीही मुंडा घेरावरती अवलंबून आहे, म्हणजे मुंडा घेर किती आहे यावरती अवलंबून असतं. कमी जास्त होत राहते बाहीची घडी, सेमच येत नाही. आता इथं बाहीची उंची झाली. उंची झाल्यानंतर आपण इथून कॅप हाईट घेतली 3.6 एवढी आपली इथं कॅप हाईट आलेली आहे. कॅप हाईट झाल्यानंतर इथून हा मुंडा घेर आहे आपला 7.25 इथपर्यंत आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आहे. याचे 1.5 इंचाचे इथं 3 भाग केलेत. इथं 1 2 आणि हे 3 आणि परत हा मोठा भाग आहे. फक्त 1.5 इंचाचे इथे 3 पॉईंट द्यायचे. इथे 1 इंच आणि जसं आपण नेहमी आकार देतो त्या पद्धतीने. दंडघेर 5.5 इंच आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे. कोणत्याही साईजची, लहान साईज असो किंवा मोठी साईज असो किंवा बाही छोटी असो बाही मोठी असो, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही जेव्हा तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग कराल. अगदी सोपी पद्धत आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.